दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाला 2 महिने पूर्ण, अद्याप अंतिम अहवाल नाहीच. दरम्यान हवाई वाहतूक महासंचालनालयाला व्हीआयपी हवाई वाहतुकीचे नवे नियम जारी. व्हीएसआरवर कारवाई होत नाही तोवर नवे नियम कुचकामी, आमदार रोहित पवारांची भूमिका. राऊत महिलेशी कसे वागतात ते सगळ्यांना ठाऊक आहे, राऊतांनी इतरांना सल्ले देऊ नये, दीपक केसरकरांनी फटकारलं. राज्याला घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचा राऊत महिलेशी कसे वागतात ते सगळ्यांनाच ठाऊक आहे, राऊतांनी इतरांना सल्ले देऊ नये, दीपक केसरकरांनी फटकारलं. राज्याला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वाढीव पुरवठा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती. पंतप्रधानांच्या सूचनेनंतर राज्यभरामध्ये आढावा बैठका, मुख्यमंत्र्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत इंधन बैठक. इंधनाच्या तुटवड्यावरती संसदेमध्ये चर्चा घडवा, खासदार संजय राऊतांची मागणी. लॉकडाऊनची भीती घालाल तर खबरदार, मुख्यमंत्री फडणवीसांचा अफवाबाजांना सज्जड इशारा. अशोक खरातचा पाय आणखी खोलात, 10वा गुन्हा दाखल, लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल. देवाधर्माच्या नावानं हवाला रॅकेट चालवायचा अशोक खरात, अनेक बड्या अधिकाऱ्यांचे पैसे फिरवायचा. अशोक खरात जय महाराष्ट्रला सूत्रांची. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीला घरातून नेलं उचलून, अल्पवयीन मुलीवरती अज्ञाताकडून अत्याचार. संभाजीनगरचे पोलीस करतायत तरी काय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. मंत्र्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांना पटतो का, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. भारतानं केला रशियासोबत संरक्षण करार, रशियाकडून भारतात 858 कोटींचा तुंगुस्का क्षेपणास्त्र खरेदीचा करार. केंद्र सरकार सुमारे 9 लाख कोटींचं कर्ज घेणार, आर्थिक तूट भरून काढण्यासाठी बाजारातून केंद्राची कर्ज उभारणी. भोंदू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप. भिवंडीमध्ये गॅस लायटर कंपनीला भीषण आग, पडगे रस्त्यावरील सापे ग्रामपंचायतीच्या हद्दीतली घटना, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नाशिकमधील बिबट्या अखेर जेरबंद, 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला जेरबंद. सातपुरातील शिवाजीनगर परिसरामध्ये शिरला होता बिबट्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी साहित्याची विक्री प्रतिबंधित, पाकिस्तानी साहित्याच्या सर्रासपणे विक्रीनं खळबळ. साबण आणि क्रीमसह विविध सौंदर्य प्रसाधनाची खुलेआम विक्री. जालन्यातील वसतिगृहामध्ये विद्यार्थिनीच्या जीवाशी खेळ, वसतिगृहामधील जेवणामध्ये आढळल्या आळ्या आणि किडे, उंदराच्या लेंड्या. तर वलखेडा इथल्या शासकीय मुलींच्या वसतिगृहामधला धक्कादायक प्रकार. नाशिकच्या प्रसूतीनंतर महिलेचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप, संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, पहिले 2 आठवडे माही सामन्यापासून दूर राहणार. दुखापतीमुळे धोनीला आरामाचा डॉक्टरांकडून सल्ला.